तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे फिरायला, मुंबई दर्शन करायला चाललो आहे. तर बघू अजून कुठले कुठले लोकेशन आम्ही ट्रॅक करू शकतो, कुठले कुठले लोकेशन आम्ही व्हिजिट करू शकतो. तर बघूया आता गेल्यावरती तुम्हाला समजेल. तर चला तुम्ही आमच्यासोबत. पूर्ण ठाण्यामध्ये जायला इथून बसेस पकडायला लागतात. हा ठाण्याचा मेन स्टॉप आहे, बस स्टॉप. इथे समोर ब्रिज खाली रेल्वेच्या लाईन लागतात, रेल्वेच्या ट्रेन असतात. दोन महालक्ष्मी रिटर्न द्या. महालक्ष्मी रिटर्न दोन. हां रिटर्न एकच पडली होते. कल्याण तर महालक्ष्मी रिटर्न आम्हाला पडलं आहे. एकाचे 20 रुपये, दोघांचे 40 रुपये रिटर्न होत आहेत. रेल्वेवरती खूप गर्दी होती. आता आम्ही निघालो. ट्रेन पण बंद होत्या. ऑडिओ नंतर आता आम्ही प्लॅटफॉर्मवरून उतरलो आणि सर्व महालक्ष्मीच्या दिशेने चालत चाललो आहे. तर इथे टॅक्सी पण लागल्या, तुम्ही वाटलं टॅक्सीने पण येऊ शकता. इथे तुम्हाला मारा लागू. समोर बघू शकता तुम्ही हाजेलीच्या इकडे जाण्याचा रस्ता आहे, इकडे मुंबईला. आणि इकडून पण एक रस्ता आहे. रोडवरती जाऊ ना. तुम्हाला सरळ दिसत असेल छोटासा एवढा अंबानीचा बंगला आहे. झूम करून दाखवतो. हा महालक्ष्मीच्या एरियात येतो आणि इथून पुढे महालक्ष्मीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा. पण हे मंदिर समोरचं आहे, पण माझ्या मागे अजून मुख्य मंदिर मेन आहे. इथून आम्ही एंट्री मारतो. काय बोलला तुला? त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे इथं मुख्य मंदिर नाशिकला आहे आणि हे शॉर्ट मंदिर आहे इथं.
आता आलो इथे लाईन पण भरपूर बाहेर आली बाहेरपर्यंत आली. तुमच्या मागं पण लाईन भरपूर मागंपर्यंत आली. आता मी मागच्या दरवाजात आलो आहे. हा खालती जाण्याचा मार्ग आहे. खाली झाल्यावर मागे एकदा मी इथं आलो, इथं पूर्ण सगळं बंद होतं आणि इथे बाहेर जाण्याचा रस्ता नव्हता इथून मागून. हे मंदिर होतं तसं होतं, त्याला आता कलरिंग केली. हनुमानचं मंदिर इथे. गणपतीचं मंदिर आहे समोर हनुमानाचं मंदिर आहे. मस्त आणि आकर्षित दिसते. मारुती मागचा रस्ता आहे. मागे आल्यावर खाली असं आहे आणि इथून वरती महालक्ष्मी मंदिर दिसते. आणि हाजी अली दर्गा या साईडला आहे. तिथून तुम्हाला टोक दिसतं, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जे थोडंसं टोक दिसते ना, एवढंसं टोक दिसते ना, हे तुमचं हाजी अली दर्गा. तर इथे मनाची इच्छा मागायची कॉईन चिपकून देवीच्या इथे. कॉईन चिपकला तर मनाची इच्छा पूर्ण होते असं त्याचा अर्थ असतो. ज्याचा चिपकला तो धन्यवान आणि भाग्यशाली असतो. तर इथून आपण पुढे जाऊया. इथे महालक्ष्मी मंदिर न्यास आहे, म्हणजे देणगी वगैरे कक्ष इथे. पुढे इथून अजून हा दुसरा आहे व्ह्यू आला तर तिथून तुम्हाला अजून महालक्ष्मीचं देवीचं अजून दर्शन होईल. गर्दी पण भरपूर आहे आजच्या दिवसात.
इथून पण महालक्ष्मी देवीचं सरळ सरळ दर्शन होतं. असे मंदिर इथं इथे राम मंदिर आहे. तिथे सुरुवातीला हनुमान मंदिर आहे. इथे हनुमान मंदिर आहे, इथे राम मंदिर आहे. प्रसाद वगैरे इथे. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे आणि आता आम्ही निघत आहे घरी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.